राज्यातल्या महापालिका निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे। मात्र त्याआधीच निवडणुकीचा धुरळा उडू लागलेला आहे। कोल्हापुरात सुद्धा पालिका निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदारपणे कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे महायुतीनं जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याचं समोर आलेलं आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं कोल्हापूरच्या महापालिकेवर आमचाच भगवा फडकणार असं वक्तव्य केल्यामुळे तिथलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। याच संदर्भातला हा एक खास रिपोर्ट पाहूया। महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची रणनीती। कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं। महायुतीतल्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा। महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत बेबनाव। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच प्रभाग रचना बहुसदस्य पद्धतीने झाली आहे। परिणामी महापालिकेची निवडणूक पूर्णपणे बदलली असून एका प्रभागातून 4-4 नगरसेवक आता निवडून येणार आहेत। आतापर्यंत एक प्रभाग एक नगरसेवक अशी पद्धत होती, पण आता 4-4 नगरसेवक असल्याने राजकीय समीकरण बदलणार आहेत। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सध्या इच्छुकांची यादी लांबलचक असल्याने नेत्यांना देखील उमेदवार निवडताना दमछाक होणार आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या होणाऱ्या आगामी निवडणुकीत महायुतीत भाजपा 33 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 33 जागा आणि अजित पवार यांच्या पक्षाला 15 जागा देण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे। मात्र गेल्या कित्येक वर्षात महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचा दबदबा पाहता इतक्या कमी जागांवर अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष कदापि थांबणार नसल्याचं बोललं जात आहे। तर कोल्हापूरचा महापौर हा महायुतीचाच होईल, कोणत्याही कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही असा दावा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलाय। भारतीय जनता पार्टीला मोठा वाटा मिळावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे, पण तरी देखील युती करायची 100% फायनल आहे आणि या महायुतीमध्ये आमच्यात कुठलाही वादविवाद न होता यावेळेला आम्ही जागा वाटपाचं निश्चितच काही दिवसामध्ये ठरवू आणि महायुतीचा झेंडा महापालिकेवरती निश्चितपणे फडकू, यामध्ये आमच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही। मुळामध्ये असा कोणताही फॉर्म्युला आमच्या वरिष्ठ नेत्यांकडून ठरलेला नाही। एक बैठक महायुतीची झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये प्राथमिक आपण एकत्रित लढायला एवढं निश्चित झालेलं आहे। बाकी 33-15 अशा कोणत्याही पद्धतीची चर्चा झालेली नाही। कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर अन्याय होता कामा नये, त्याला न्याय दिला गेला पाहिजे आणि महायुती भक्कम राहिली पाहिजे, आमचं या ठिकाणी धोरण आहे। महायुतीच्या माध्यमातून आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत आणि एकंदरीत राज्यातली परिस्थिती जर पाहिली तर महायुतीला मोठ्या प्रमाणात जनाधार मिळतेला आपल्याला दिसतोय आणि यासाठी आज ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या महापालिकेच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकेल। महायुतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली असली तरी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या कारभाराबाबत थेट नाराजी व्यक्त केली आहे। मात्र येणाऱ्या निवडणुकीत मातोश्रीचा आदेश आला तर स्वबळावर ती निवडणूक लढण्यासही आम्ही तयार असून महानगरपालिकेवर आमचाच भगवा फडकेल आणि आम्हाला घेतल्याशिवाय महापालिकेत कोणीही सत्ता काबीज करून घेऊ शकत नाही असा दावाही ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केलाय। नेमकं कोण कोणावर जाईल आणि कोण कोण युती करेल हे सांगता येत नाही, परंतु आमचं ठरलेलं आहे, आम्हाला जो उद्धव साहेबांचा आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही आघाडी महाविकास आघाडी करायची की नाही करायची किंवा स्वतंत्र लढायचं हे आमचं ठरणार आहे। परंतु जिथं सक्षम आमचे कॅन्डिडेट आहेत, वर्षानुवर्षे लोक काम करत आहेत, त्यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, हा आमचा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह असणार आहे। काँग्रेस 30 संख्याबळ, राष्ट्रवादी 14, तारा राणी आघाडी 19, भाजप 14, शिवसेना 4। कोल्हापुरात महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्याचा इरादा महायुती आणि महाविकास आघाडीने केलाय। शहरात निवडणुकांचे पडघम जोरात वाजू लागल्याने ऐन थंडीत राजकारणात चांगलीच राजकीय गरमागरमी पाहायला मिळतेय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।